हाय हॅलो फ्रेंड, परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. कशा आहात तुम्ही? मस्त ना? असायलाच पाहिजे. इकडे बघा, माझं लक्ष नसताना नवरोबा माझ्यासाठी आईस्क्रीम घेऊन आलेला आहे आणि चक्क माझ्यासाठी हे मोठं सरप्राईज आहे की तो व्हिडिओ शूट करत आहे, तेही मला माहीत नसताना. खरंच आजचा दिवस माझ्यासाठी खूप वेगळाच आहे. आमचा वेदू स्कूलला चालला. वेदू बाय. वेदू बाय. हा का या किती दिसायला पण किती छान दिसायला बघा की. हा आणि बॅग सुद्धा त्याला मॅच झाली का नाही? हा रेड कलरची बॅग वगैरे. हा आमचा वेदांत. आज याच्या स्कूलचा पहिला दिवस आणि इथे रडणं चालू आहे. बरं, हे रडणं काय स्कूलमध्ये जायचं आहे म्हणून नाही, तर महाशेला कपडे आवडले नाही, हा युनिफॉर्म आवडला नाही म्हणून सकाळपासून खूप रडणं चालू आहे. त्याला ही कपडेच घालायची नव्हती. सगळ्यांनी त्याला सांगायचा प्रयत्न केला. त्याच्या पप्पांनी समजवलं, मम्मीने समजवलं, मी समजवलं, तरी पण तो ऐकत नव्हता. आणि माझ्याकडे तर बघून बघून एवढा रडत होता ना, त्याला वाटत होतं की आंटी काहीतरी म्हणेल, आंटी समजून सांगेल मम्मीला आणि मला ही कपडे घालायला नाही लावणार. पण काय करणार, स्कूलचा पहिला दिवस आहे. तो पण चकित होता, आज आंटी कशी काय शांत बसलेली आहे. आणि मग त्याची मम्मी त्याला जबरदस्ती घेऊन गेली. आमचा वेदू तर गेला स्कूलमध्ये. मग काय, माझी ड्युटी चालू झाली, स्वयंपाक करायची. सकाळी उठलं की हे चालूच राहतं, आपल्याला काय कधी सुट्टी नाही. नवरोबा पण कालच गावाकडून आलेला आहे आणि मीही कालच माझ्या माहेरीकडून आलेले आहे. त्याच्यामुळं आता परत आपलं रुटीन चालू झालं आहे. आणि आमच्या नवरोबाचं कसं आहे ना, गावाकडे गेला ना की विसरूनच जातो की आपलं लग्न झालेलं आहे आणि आपल्यालाही पुण्यात बायको आहे. अख्खं गाव हिंडायला लागतं आमच्या नवरोबाला. आणि मी जर कधी गेले ना गावाकडे, तर त्यांना मी एवढी बंधनात ठेवते ना की ती म्हणतात, पुणे असो किंवा माझं गाव असो, तुझी दहशत असते सगळीकडे. त्यामुळे 2 दिवसात नवरोबा एन्जॉय करून आलेला आहे गावाकडून. आता गावाकडचं एन्जॉय कसं असतं, तर मित्रांना भेटणं, विहिरीमध्ये उड्या मारणं, पोहणं, डोंगरावरती जाणं, बस हे असतं त्यांचं एन्जॉय. आणि आपलं एन्जॉय काय, मैत्रिणीकडे जाणं, गप्पा मारणं, शॉपिंग करणं. माझी नणंद अशी, तुझी नणंद तशी, माझा दीर असा, तुझा दीर असा, ह्याच गप्पा असतात आपल्या. आणि आपल्या जुन्या मैत्रिणी भेटले की त्यांच्यासोबत गप्पा. तुमचं पण असंच आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा. खरं सांगायचं तर ना, आज व्हिडिओ शूट करताना किंवा व्हिडिओमध्ये बोलताना मला काही सुचत नव्हतं. त्याच्यामुळे मी आज काहीही मनातच बोललेले आहे. त्याच्यामुळे थोडं इग्नोर करा. रोज रोज काय समजूतदारी बोलायचं ना, कधी कधी मनातलं बोलून सुद्धा मोकळं झालेलं बरं. तर या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये तुम्ही गेला होता तुमच्या माहेरी किंवा सासरी? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि सुट्टीवरून माघारी आला असाल, तिथं आयतं खायची सवय झालेली आपल्याला आणि आता सुट्टीवरून माघारी आल्यावर करायचा खूप कंटाळा येतो. तुमचं पण असंच आहे ना? मला तर खूप कंटाळा आलेला आहे. 2च दिवस होते पण आयतं खायची सवय झाली. तुमचं पण असंच आहे का? काय कायांचं तो खूप लांब गाव असतं आणि तिकडे जाऊन येतात, महिनाभर राहून येतात तिकडेच. तसं आमचं तर काय इथल्या इथं जवळच आहे. तर स्वयंपाक करता करता एका मैत्रिणीचा फोन आला, त्याच्यामुळे तिच्यासोबत गप्पा मारत होते. असं वाटत होतं हे सगळं ठेवून द्यावा आणि गप्पा मारत बसावा, पण करणार काय, शेवटी फोनच ठेवून दिला. तिच्यासोबत थोड्याशा गप्पा मारल्या आणि म्हटलं चला आपलं काम आहे, लागावाच. कारण पोटाला भूक पण लागलेली आहे, नाश्त्याला पण तयार करायचं आहे, त्याच्यामुळे लागले कामाला. तसा आज काही खास बेत केला नव्हता. भूक तर खूप लागली होती, त्याच्यामुळं म्हटलं चला पटकन चपाती करावी, बेसनपोळी करावी आणि चहा चपाती बेसनपोळी मस्त ताव मारावा. मला चहा चपाती आणि बेसनपोळी नाश्त्याला खूप आवडते. तुम्हाला आवडते का? कमेंटमध्ये नक्की सांगा. किंवा दुसरं काही तुम्हाला आवडत असेल नाश्त्यामध्ये स्पेशल तर नक्की सांगा. आणि मला इडलीसुद्धा खूप आवडते नाश्त्याला. पुढच्या वेळेस इडली केल्यावर तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. तशी मी इडली कुठल्याही टायमाला करत असते, संध्याकाळी म्हटलं तरी संध्याकाळी करते. मग काय, मस्त मस्त गरम गरम चहा घेतला, बेसनपोळी आणि चपाती. तुम्हाला आजचा हा टाईमपास व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा. मस्त बेसनपोळी, चपाती आणि चहा टेस्ट करून पाहिली, खूपच आवडली. म्हटलं चला तुम्ही पण या नाश्ता करायला. परत भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.